कोल्हापूर जिल्ह्यात होणाऱ्या या यात्रेला तब्बल 25 टन म्हणजेच 25,000 किलो हळदीची किंवा भंडाऱ्याची उधळण होते। आणि ही यात्रा नेमकी कशासाठी आणि कुठे पार पडते हे तुम्हाला माहित आहे? तर या सांगतो तुम्हाला। सकाळी 11 वाजता मी आणि माझा मावस भाऊ घरातून बाहेर पडलो आणि निघालो श्री विठ्ठल बिरदेव यात्रा पट्टण कडोली। आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या पट्टण कडोली मधली ही यात्रा लय मोठी असते आणि ह्या यात्रेतलं मेन आकर्षण म्हणजे हेडम नृत्य आणि हे पारंपरिक चामड्याचं ढोल वादन, ज्यात सगळी यात्रा दणानं नुटत्या। या यात्रेत मंदिराच्या सभोवताली 2-3 ठिकाणी महाराज हेडम नावाचा एक पारंपरिक आणि प्राचीन नृत्य प्रकार करतात। आणि मग यानंतर वेळ असते भाकणुकीची। भाकणूक म्हणजे स्वतः देव महाराजांच्या अंगात संचार, जगात जे जे मोठे बदल होणार आहे त्याची